हॅलो गाईस, वेलकम टू बॅक माय चॅनल रेसिपी इन गार्डन. या चॅनलमध्ये नवीन चॅनल आहे आणि ते चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. आणि मी आज मस्तपैकी असे एकच टमाटर घेतलेले आहे. मस्तपैकी असे मोठमोठे कांदे कापून घेतलेले आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. तर बघू शकता, आता मी मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि कच्चं वाटण तयार करून घेणार आहे. पहिलं प्रथम ते कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि त्याला फिरून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. साधा आणि सिंपल बनवणार आहे आणि हे घरीच तयार केलेलं कणिक टाकून घेणार आहे मी. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून आणि मिक्स करून एकजीव करून ते तेलात सोडून घ्यायचं आहे आणि हे कुकरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि इथं ठेवलेलं आहे मस्तपैकी असं चुलीवर चिकन शिजायला ठेवलेलं आहे, कारण गॅस संपलेलं आहे. त्याच्यामुळे मी चुलीवरच कुकरमध्ये चिकन टाकून घेतलेलं आहे. आता त्याला मी खाली उतरवून घेणार आहे आणि थंड झाल्यामुळे परत फोडणी देऊन तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, इथं मस्तपैकी वाटण तयार करून झालेलं आहे आणि कच्चंच वाटण तयार केलेलं आहे. तर मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे मस्तपैकी असं. बघू शकता. तर बघू शकता, इथं आपलं मस्तपैकी चिकन उकडून तयार झालेलं आहे आणि पहिले उकडून घेतलेलं आहे. तर मस्तपैकी असं चिकन शिजलेलं आहे. चुलीवर मस्त शिजायला बी आणि खायला बी छान लागतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी इथे वाटण काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि हे कणिक आहे ते आपण मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही मिक्स वाटणामध्ये. आणि ते चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे त्याला. तर एकजीव तयार केलेलं आहे आणि मस्तपैकी आणि तयार झालेलं आहे मस्त घट्ट भाजी. आणि कणिक शक्यतोवर गार पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि घट्ट भाजी तयार होते. तर माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कशी भाजी झाली ते सुद्धा सांगा. तर मी आता तेल टाकून घेते 2 चम्मच. इथे मी 2 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे, कारण चुलीवर जळून जातं म्हणून मी कुकर खाली उतरवून घेतलेले आहे. आणि ग्रेव्हीमध्येच मसाले ॲड करून घ्यायचे. थांब ना बाळा. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हळद, कारण मी देते थांब. आणि हे याच्यामध्येच मीठ, काश्मीर मिरची आणि हळद. आणि याच्यामध्ये मसाला टाकले नाही, कारण आमच्या घरच्यांना चालत नाही. त्याच्यामुळे फिक्कच बनवणार आहे आणि साधी सिंपल. आणि हे तेलामध्ये सोडून घेणार आहे मी आता मस्तपैकी असं. तर आता खाली उतरून आपण याच्या तेलामध्ये ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे आणि ती 2 मिनटं गॅस नाही आहे, चुलीवर ठेवून घ्यायची आहे. तर चूल जास्त पेटलेली आहे आणि आता मी कुकर खाली उतरून घेणार आहे. ग्रेव्ही मस्तपैकी शिजून तयार झालेली आहे. बघू शकता, मस्तपैकी झाली शिजून तयार. तर ग्रेव्ही मस्तपैकी शिजून तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये उकडलेले चिकन सोडून घ्यायचे आहे मस्तपैकी असं. आणि त्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. मस्तपैकी अशी थरीदार चिकन भाजी तयार झालेली आहे आपल्या कुकरमधली. कारण चुलीवर खूप वेळा ठेवलं की लगेच ते जळून जातं. त्याच्यामुळे मी खाली उतरवून मस्तपैकी अशी चिकन भाजी तयार करून घेते. आणि त्याच्यामध्ये पाहिजे तितकं पाणी सोडून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं उकळी मारून घ्यायची आहे. 5 मिनटं उकळी दिली की मग कमी याच्यावर आपण ठेवून घ्यायची आहे चिकन भाजी. तर मी आता चुलीवर ठेवून घेते आहे.
तर बघू शकता मी आता चिकन मस्तपैकी कुकर चुलीवर ठेवून घेतलेले आहे आणि गदा उकळून घेतल्यावर उकळी आली की मग खाली उतरवून घ्यायचं आहे. मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवत आहे. तर कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघूया आपण चिकनला उकळी आलेली आहे की नाही. तर आता मी लाकडाचा उजेड घेऊन दाखवत आहे. मस्तपैकी अशी चिकन भाजी आपली तयार झालेली आहे. झणझणीत आता उकळी यायला लागलेली आहे. बघू शकता चिकन भाजी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मैत्रिणी, चुलीला मेहनत घ्यावी लागते आणि खूप काही असं करावं लागतं. म्हणून तरीसुद्धा मी व्हिडिओ तयार केलेला आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि रेसिपी इन गार्डन चॅनलला नक्कीच सबस्क्राईबर करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका अजिबात. आणि जे मला जे व्हिडिओ बघतील आणि कमेंट करतील त्यांचे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल आणि फुल वॉच टाईमसुद्धा करल. तर बाय आणि ओके. व्हिडिओ कसं वाटला तर लाईक कमेंट करायला विसरू नका. अजून हड्डी कमेंट करा. हां.